आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याच्या वाहनाचा भीषण अपघात झालाय। डोडा जिल्ह्यात जवानांचं कॅस्पर वाहन 200 फूट खोल दरीत कोसळल्याची माहिती आहे। भीषण अपघातात 10 जवानांना वीरमरण आले तर 12 जवान जखमी असल्याची माहिती आहे। प्राथमिक माहितीनुसार लष्कराचं हे वाहन डोडा जिल्ह्यातील भद्रवाह चंबा रोड मार्गावरून जात होतं आणि अपघातावेळी या कॅस्पर वाहनात एकूण 22 जवान प्रवास करत होते। ते सर्वजण एका उंच पर्वतीय पोस्टकडे जात असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि अपघात झालाय। या घटनेची माहिती मिळताच बचाव आणि मदत पथक तात्काळ घटनास्थळी रवाना झाले। दरीत कोसळलेल्या वाहनातून जवानांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। जखमी सैनिकांना घटनास्थळी तातडीने प्राथमिक उपचार देण्यात आले। नंतर त्यांना आता पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले। देखिए, एक ट्रेजिक एक्सीडेंट हुआ है। आप जानते हैं हमारी भद्रवाह चंबा रोड पे और हमारे 10 जवान शहीद हुए हैं और 11 और जवान थे, उनमें से 10 हमारे सीरियस हैं। उन सबको एयरलिफ्ट करके कमांड हॉस्पिटल उधमपुर ले जाया गया है। अब जो हमारे ये 10 शहीद हुए हैं, इनके लास्ट राइट्स के लिए और इनकी फैमिलीज को हैंड ओवर करने के लिए इनको भी डिस्पैच किया जा रहा है। रोड एक्सीडेंट है, आप जानते हैं बर्फीला इस टाइम पे टाइम है और वहां पे बर्फ जमी हुई थी रोड पे, उसी पे गाड़ी स्लिप हुई है, जो अभी प्रिलिमिनरी रिपोर्ट है। बांगलादेश संघ T20 वर्ल्ड कप मधून बाहेर पडलाय। T20 वर्ल्ड कप श्रीलंकेत खेळवावा बांगलादेश क्रिकेट बोर्डानं ICC कडे ही मागणी केली होती। बांगलादेश क्रिकेट बोर्डाची मागणी ICC ने फेटाळली। बांगलादेश ऐवजी स्कॉटलंड संघ T20 वर्ल्ड कप खेळणार आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त उपक्रमांचं आयोजन करण्यात आले। मीरा भाईंदरमध्ये महिनाभर समाजोपयोगी खरतर उपक्रम होणार आहेत। शहरात बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळा देखील उभारण्यात येणार आहे। मेट्रो जे आपलं थिएटर आहे मुंबईला, तर मुंबई महापालिकेनं मेट्रो थिएटरच्या समोर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारलेला आहे। तसाच पुतळा हा मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील बाळासाहेब ठाकरे कलादालना समोरील मोकळ्या जागेत उभारावा अशा प्रकारचं पत्र आहे। महापालिकेने जर त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला तर ठीक आहे, नाहीतर राज्य शासनाच्या वतीनं मी त्या निधीची पूर्तता करेल। त्यामुळे मुंबईनंतर बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा हा मीरा भाईंदर आणि ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये बसणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।